गोवर्धन शिवारातील खून प्रकरण उघडकीस. नाशिक ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, दोघे आरोपी जेरबंद. नाशिक तालुक्यातील गोवर्धन शिवाराजवळ आढळलेल्या अज्ञात व्यक्तीच्या खून प्रकरणाचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी केवळ 24 तासांत पर्दाफाश करत 2 आरोपींना अटक केली आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली. घटनास्थळी निर्जन ठिकाणी विद्रूप मृतदेह. 29 नोव्हेंबर रोजी गोवर्धन शिवारातील फाशीच्या डोंगराजवळ एका पुरुषाचा विद्रूप अवस्थेत मृतदेह आढळला. धारदार हत्याराने डोके, तोंड व पायावर वार करून त्याचा खून करण्यात आला होता. चेहऱ्यावर सुकलेल्या रक्तामुळे ओळख पटत नव्हती. सीसीटीव्ही तपासातून मिळाले धागेदोरे. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती मृदुला नाईक यांनी 2 तपास पथके तयार करून अंबड सातपूर MIDC परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जमा केले. तपासादरम्यान मयताची ओळख अरविंद उर्फ पप्पू पांडे, वय 40, रा सातपूर, मुळगाव, बिहार अशी पटली. फुटेजमध्ये मयतासोबत दारू दुकानाबाहेर 2 संशयित मंजय पंडित आणि धर्मेंद्र पंडित मोटारसायकलवरून घेऊन जात असल्याचे दिसले. बिहार आणि उत्तर प्रदेशात पोलिसांचे पथक रवाना. गुप्त माहिती मिळाल्यानंतर प्रथम संशयित मंजय पंडित बिहारमधून ताब्यात घेतला. त्याच्याकडून खुनासाठी वापरलेल्या चाकू, रक्ताचे कपडे, मोटारसायकल जप्त करण्यात आले. त्याने चौकशीत गुन्ह्यातील मुख्य आरोपीचा पत्ता सांगितला. त्यानंतर तपास पथकाने उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे छापा टाकून मुख्य आरोपी धर्मेंद्र शिवनारायण प्रजापती, वय 26 याला अटक केली. 24 तासांत खून प्रकरणाचा पर्दाफाश. नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत गुन्ह्याचा 24 तासांत उलगडा केला. कोर्टाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. या तपासात नाशिक तालुका पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा, तांत्रिक विश्लेषण शाखा यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. याविषयी अधिक माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी पेठ वासुदेव देसले यांनी दिली आहे. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक. दिनांक 29/11 रोजी दुपारी अशी माहिती मिळाली की गोवर्धन शिवारामध्ये एक सातपूरकडे रस्त्यावर अज्ञात ठिकाणी एक व्यक्तीचा मृतदेह आहे आणि त्या स्पॉटवर आम्ही तातडीने, मी स्वतः पोलीस निरीक्षक मृदुला नाईक ह्या पोहोचल्या. स्पॉटवर बघितल्यानंतर त्या ठिकाणी जी व्यक्ती होती, जी मृत पडलेली होती, चेहऱ्यावर पूर्णपणे त्याचं रक्त ढाकळलेलं होतं. मानेवर देखील त्या ठिकाणी रक्त होतं. अशा स्थितीमध्ये चेहरा देखील त्याचा ओळखू येत नसताना अज्ञात व्यक्तीचा खून कोणतरी अज्ञात व्यक्तीने केल्याची गोष्ट निष्पन्न झाल्याबरोबर आम्ही वरिष्ठ अधीक्षक आमचे माननीय श्री बाळासाहेब पाटील यांना आम्ही कळवलं की या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा खून झाला. हे पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने त्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे तातडीने आम्ही त्या घटनास्थळाचं बारीक निरीक्षण करून 2 टीम तयार करून त्या भागामध्ये आम्ही वर्ग केल्या. अज्ञात व्यक्तीचा फोटो काढून तात्काळ व्हायरल करून MIDC भागामध्ये, त्या भागात ज्या ठिकाणी व्यक्ती राहत असलेला संशय होता त्या भागाकडे, तिथून त्यांचा एक नातेवाईकाने त्याला ओळखल्यानंतर आमचा एक प्रश्न अर्धा कमी झाला की मृताची ओळख पटल्यानंतर त्या संदर्भात त्या नातेवाईकाला विचारलं असता त्यांनी सांगितलं की हे 2-4 लोकांसोबत हा दारू पित असतो संध्याकाळी आणि त्या लोकांनी याचा खून केला असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने त्या भागातील CCTV यांची सगळ्यांची आम्ही चेक केली. CCTVवर निष्पन्न झाल्यानंतर त्यातील 2 जे काही त्याचे मित्र होते की ते मित्रांचं नाव निष्पन्न घालून ते लोक बिहार राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले आणि त्या लोकांचा शोध घेतला असता मोबाईल किंवा टावर याच्या पद्धतीने ते लोक त्या ठिकाणी निघून गेल्याची बाब निष्पन्न झाली. तातडीने बिहार राज्यामध्ये टीम पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने आम्ही रवाना केल्या आणि तिथून एक आरोपीला अटक केली. दुसऱ्या आरोपीला आम्ही 6 तारखेला, एकाला 6 तारखेला अटक केली, दुसऱ्याला 11 तारखेला अटक केली. अशा दोघे आरोपींना अटक करून त्यांनी खून केल्याची बाब मान्य करून त्या अनुषंगाने ते ज्या वाहनाने खून करून पळून गेले होते ती मोटरसायकल देखील आम्ही जप्त केलेली आहे. आरोपीने हत्यार जे वापरले ते देखील जप्त करण्यात आलेलं आहे. पुढील तपास मृदुला नाईक पोलीस निरीक्षक करीत आहे. त्यातील नावे ते देखील निष्पन्न झालेले, त्या देखील आम्ही तात्काळ अटक करणार आहोत. जो गुन्हा होता खुनाचा, हा अज्ञात व्यक्तीने मारून टाकलेला अत्यंत कठीण आणि किचकट असा तपास असताना याला 24 तासामध्ये आरोपी निष्पन्न करून त्यांना आम्ही 72 तासाच्या आत या ठिकाणी अटक करण्यात यशस्वी झालो.